सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी आहे आणि आता धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिमंडळात शिरणार आहेत अशा प्रकारची माहिती येत आहे. पण धनंजय मुंडेंना जर मंत्री बनवायचंय, धनंजय मुंडे मंत्रिमंडळात जाणार आहेत, तर नेमकं कोणतं मंत्रिपद त्यांना देण्यात येणार आहे किंवा मंत्रिमंडळात कधी जाऊ शकतात किंवा या सगळ्या गोष्टीवर नेमकं काय घडणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. अजित पवार गेल्यानंतर पेच पडला होता की पुढचे राष्ट्रवादी कोण सांभाळणार, आणि राष्ट्रवादीचं सोडाच पण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व उपमुख्यमंत्री म्हणून कोण करणार हा प्रश्न असतानाच काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली, भाजपासोबत चर्चा केली आणि त्या ठिकाणी आपला उमेदवार द्यायचा. कुठेतरी सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून बसवायचं, शपथविधी त्यांचा करायचा आणि राष्ट्रवादीच्या पक्षाचा अधिकृत अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना करायचं, अशा प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आता ठरवलेलं आहे. आणि याच्यामध्येच काल एक बातमी आली, वेगवेगळ्या नेत्यांनी, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले, त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे चर्चा केली की आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही आलात ठीक आहे, तुमचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाच्या आम्ही पाठीमागे राहू, अशा प्रकारचा देवेंद्र फडणवीसांचा एक मुद्दा होता किंवा देवेंद्र फडणवीसांचा निर्णय होता. पण त्या देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाचं सोडाच, पण ज्या व्यक्तीला मंत्री बनण्याची किंवा एक प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मंत्री राहण्याची इच्छा होती, ते म्हणजे छगन भुजबळ असतील. छगन भुजबळांना सुद्धा मंत्री बनण्याची आधी इच्छा होती, त्यावेळेस नाराज झाले होते ते. आता ते मंत्रीच आहेत, पण त्यांना इथून पुढेही पुढचा प्रवास राहण्यासाठी कुठेतरी अजूनही त्यांना प्रयत्न चालू आहेत की काय, अशा प्रकारचा कालचा एक प्रयत्न आपल्याला दिसला. पण धनंजय मुंडेंचे सुद्धा एक बातमी आली आणि त्यामध्ये सांगितलं गेलं की धनंजय मुंडेंकडून सुद्धा लॉबिंग सुरू आहे आणि आता आपणही मंत्रिमंडळात जावं, अशा प्रकारची धनंजय मुंडेंची सुद्धा इच्छा आहे, अशा प्रकारची माहिती येत आहे. आणि या सगळ्यामध्ये आता लवकरच धनंजय मुंडेंच्या या सगळ्या मागणीवर सुद्धा विचार केला जाणार असल्याची सुद्धा माहिती कळत आहे आणि धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्यात येईल, अशा प्रकारचं सुद्धा सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही त्यांच्यावर अधिकृत अशी माहिती नाही आणि कुठलीही अजूनही बैठका नाही त्याच्यावर. आणि सध्या तरी फक्त सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून जो काही आहे तो शपथविधी पार पाडणार आहे आणि याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भाची बातमी येत आहे. धनंजय मुंडे यांची लॉबिंग सुरू आहे किंवा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात जाणार आहेत, अशा प्रकारचे जे काही बातम्या येत आहेत त्या बातम्यांना सुद्धा कुठेतरी सत्यता आहे. मात्र याच्यामध्ये आता सध्या तरी कुठलाही निर्णय हा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळाबाबत होणार नाही किंवा मंत्री बनण्यामार्फत होणार नाही. पण लवकरच धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतात असं म्हणायला हरकत नाही, कारण आता अजितदादा नाहीयेत. मग अजितदादा नाहीयेत किंवा जे म्हणतो आपण की पक्षाची एक मूळ जे होतं ते मूळ निघून गेलेले, मग पक्षाला आधार देण्यासाठी ज्या काही मुळ्या पसरल्या होत्या, मूळ तर गेलं पण त्याच्या खालच्या ज्या मुळ्या होत्या, त्या मुळ्यापैकी छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, ह्या मुळ्या आहेत. आणि या मुळ्यांना सुद्धा आता कुठंतरी मूळ बनायला हे बनावं लागेल आणि मूळ जर बनले तरच राष्ट्रवादी पक्ष टिकणार आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचं सुद्धा शपथविधी पार पडू शकतो. धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिमंडळात जाऊ शकतात, असं नाही की जाऊ शकत नाहीत किंवा धनंजय मुंडेंचा शपथविधी होणार नाही. 100% होणार, अशा प्रकारची सुद्धा माहिती सांगण्यात येत आहे. आणि लवकरात लवकर छगन भुजबळांनी जी काही भूमिका घेतलेली काल आपल्याला पाहायला मिळाली ती खरंच खूप आश्चर्यकारक भूमिका होती, कारण 2 दिवसही उलटले गेले नव्हते. अजित पवारांची चिता जळती होती आणि कुठेही त्यांची चिता अजून थंड झालेली नव्हती. तरी सुद्धा छगन भुजबळ असतील, त्यांचे राष्ट्रवादीचे नेते असतील, यांनी हा सगळा निर्णय घेतला आणि त्यामध्ये सुनेत्राताई पवार यांनी सुद्धा याच्यावर होकार दिला. खरंच याच्यामध्ये एक प्रकारे आश्चर्य करण्यासारखी सगळी गोष्ट घडली. महाराष्ट्रातून कुठेतरी नावं सुद्धा त्यांना ठेवण्यात आले भरपूर प्रमाणामध्ये. पण आता नेमकं पुढं घडतंय काय आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात येते की काय,
हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.